हॅलो, कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही सगळे खूप खुश असाल आणि आजच्या आपल्या व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आपल्या सारिका कांचनच्या दुनियेमध्ये. तर आज आमच्या दुनियेमध्ये काय चाललेलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर तर करणारच आहे, पण सोबतच मी तुमच्यासोबत ना आमचं ना म्हणजे कुकिंगचं कसं असतं, स्वयंपाकाचं कसं नियोजन असतं, तर त्याविषयी देखील आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे मी. तसा नॉर्मलच व्हिडिओ आहे, विशेष काही नाही. आमचं जे नॉर्मल रोजचं रुटीन असतं ना तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तर मी जे स्वयंपाकाचे व्हिडिओ करते किंवा जेवण वगैरे बनवलेले त्याचे, तेव्हा बऱ्याच वेळा ना व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त मलाच बघत असता आणि कांचन पण तेव्हा माझ्यासोबतच असते. तर पूर्ण व्हिडिओ काय मी तो दाखवू शकत नाही रोजच्यामध्ये, ती काय करते मी काय करते असं म्हणून. तर मग म्हणलं हे संध्याकाळच्या स्वयंपाकाचं रुटीन शेअर करूया तुमच्यासोबत. मला सांगूया की आमच्या स्वयंपाकाविषयी कोण काय करतं, कोणाला काय छान बनवता येतं असं. आणि बऱ्याच वेळा मला अजून एक कमेंट आली होती की ही स्वतःच करत असते, कांचनला काही बनवू देत नाही, कांचन छान बनवते, हिला काही नीट बनवता येत नाही, तर स्वतःच पुढं करते असं. आता ह्या कमेंटचा मला काही एवढा फरक नाही पडत, कारण त्याच्यापेक्षा भरपूर कमेंट मला ना छान असतात. तू छान बनवते, आम्हाला तुझे व्हिडिओज बघायला आवडतात आणि तू काही पण दिखावा नाही करत, की जे काही घरात अवेलेबल आहे त्याच गोष्टींचं बनवत असते, असं काही जास्त मसाले वगैरे कलर वगैरे टाकून काही तू बनवत नाही, असं मला बऱ्याच छान कमेंटसुद्धा येत असतात. त्यामुळे मला ना त्या निगेटिव्ह कमेंटचा एवढा काही फरक पडत नाही, पण आता थोडंफार कुठंतरी वाटतंच. बरं असो, आज आमचं चालू होतं जेवण काय बनवायचं, कारण आज आमचे जाऊबाई आणि माझे मोठे दीर भाऊजी ते आलेत, म्हणजे 2 नंबरचे, त्यांच्यापेक्षा पण मोठे आहेत. आता तुम्हाला माहिती आहे आपली फॅमिली केवढी मोठी आहे. तर तेच आमचं नियोजन चालू होतं आणि असंच असतं आमचं, मग हे करूया का, मग ते करूया का, काय करूया, हेच चालू असतं. तर कांचन म्हटली ताई मी काय म्हणजे मला व्हिडिओमध्ये जास्त घेऊ नका, म्हणजे तिला कम्फर्टेबल वाटलं नाही त्या दिवशी, कारण अगोदरच तिला व्हिडिओमध्ये यायला आवडतच नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळे जास्त वेळा व्हिडिओमध्ये मीच दिसत असते. तर दोघींचं तेच चालू होतं, काय करायचं काय नाही, आणि असंच आम्ही डिस्कस करत असतो रोजच. तसं स्वयंपाकाला आम्हाला जास्त काही वेळ लागतच नाही म्हणा, कारण बघायला गेलं तर आम्ही 3 जण आहोत आणि त्यात आता आत्या इन्क्लूड झालेल्या आहेत. त्यामुळे मग आपलं निवांत चालू असते आमचं. 4 भाकरी केल्या आणि भाजी केली, भात केला, बस झालं, हेच चालू असते. मग फायनली आमचं नियोजन झालं की पांढरा भात करायचा. म्हणजे आमचं नियोजन होतं की बिर्याणी करूया, कारण आता आणि भाऊजी आले त्यामुळे आहोनी चिकन आणलं होतं. मग बिर्याणी किंवा व्हेज पुलाव वगैरे करायचा असं म्हणलेलं, चिकनचा अर्ध्या चिकनचा आणि अर्ध्या चिकनचं भाजी करायची, असं मग आमचं नियोजन होतं. पण मग आम्ही विचार केला परत, म्हटलं राहू देत, भात करूया, सुकं चिकन आणि रस्सा, असं मग आमचं ठरलं. आणि फायनली मग कांचन उठली तिच्या कामाला. तर ती भाकरी ना बनवते आणि तिला भाकरी बनवायलाच आवडतं खूप. तसं भाज्या वगैरे ते सगळंच बनवते. तसं आम्ही दोघे पण स्वयंपाक छानच करतो, म्हणजे आमच्या फॅमिलीला तर आमचा स्वयंपाक आवडतोच असं. म्हणजे ती पण छान बनवते, मी पण छान बनवते, असं असतं. बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत ते शेअर पण करत असते. मग आता भाकरी पण भरपूर बनवायच्या होत्या, त्यामुळे कांचन म्हटली मी करते पहिल्यांदा भाकरी, तवर तुमचं इकडलं आवरा तुम्ही. त्यामुळे मग ती आता भाकरी करायला लागली. तर आज लवकरच स्वयंपाक बनवायला घेतलं होतं, कारण रोज ह्या वेळेस काय आम्ही बनवत नाही, असं होतं. 5-5:30ला चहासोबत काहीतरी झालेलं असते खाऊन, मग स्वयंपाक आम्ही 8 वाजता स्वयंपाकाची तयारी करतो आणि 8:45-9 वाजेपर्यंत डायरेक्ट मग जेवण करत असतोय. त्यामुळे संध्याकाळचं असं नियोजन असतं. आज आम्हाला लवकरच करायचं होतं. आका भाऊजी पण आले होते आणि चिकन, परत चिकन सुक्कं आणि भात, असं आमचं नियोजन होतं. त्यामुळे बोलत चालू होतं आमचं. आणि ह्या वेळेस कांचन असते. अर्ध्यात ना भाकऱ्या सोडून पळायला आल्या. राहुल हाय करा.
आमचं राहुल आज घुमलं होतं बघा, घुमलं होतं. आता गावल्यात आज सकाळपासून. आणि त्यामुळं ना कांचनलाही मालिका म्हणजे बघायला खूप आवडतात. मग त्यामुळं तिचं मालिका बघायचं पण चालू होतं मधनंच, कारण पलीकडे सगळं ऐकायला येते. त्यामुळेच मी व्हिडिओ म्यूट केला होता. नाहीतर मग आमचं बोलणं तुम्हाला पण ऐकायला भेटलं असतं. पण टी व्हीचा आवाज खूप मोठ्या प्रमाणात होता, त्यामुळे मग मी हा व्हिडिओ म्यूट केला. तर तिचं तिकडं भाकऱ्यांचं वगैरे चालू आहे, भात पण शिजायला टाकला तिने. तोवर इथं माझी मसाल्याची तयारी चालू आहे. आता याचा मी शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे कसं बनवलं त्याचा, तर तो जाऊन तुम्ही नक्की बघा मी कशाप्रकारे चिकन बनवते ते. तर इथं ना कांदा आणि खोबरं, लसूण, कोथिंबीर हे सगळं मी एकत्र घेतलेलं आहे. आणि मी एकत्रच वाटण करते. कांद्याचं असं वेगळं, कांदा टोमॅटो वेगळा असं काय करत नाही. टोमॅटो आम्ही घालतच नाही नॉनव्हेजमध्ये. पण कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि जिरे आणि थोडंसं गरम मसाला हे सगळं ना एकत्रच मी वाटून घेत असते, पाणी टाकून एकदम छान. तर इथं मी वाटून घ्यायला लागलेले आहे. आणि अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर अगोदर आमचं कसं होतं ना, जेव्हा कांचनचं नवीन लग्न झालं होतं ना, तर तेव्हा आम्ही कसं करायचो की म्हणजे अगोदर आमचं एवढं काही बॉन्डिंग नव्हतं. हां, मी बोलत होतो एकमेकीला अगोदर, म्हणजे लग्न जमवायला गेलते हे तेव्हापासून. मग जमून झाल्यानंतर 1 महिन्यातच त्यांचं लग्न जमलं होतं. त्यामुळं आमचं एवढं पण काही बरोबर बॉन्डिंग झालं नव्हतं, म्हणजे एवढं पण आम्ही मिक्स झालं नव्हतं. तर तेव्हा आम्ही कसं करायचं की एक टाईमचा पूर्ण स्वयंपाक कांचन करणार आणि एक टाईमचा पूर्ण स्वयंपाक मी करणार. मग सकाळ स्वयंपाक सोडून बघत बसले ते बघा, पिठाच्या हात तसाच घेऊन येऊन संत सखुबाईची मालिका बघायला आलेत. त्यांना आता टीव्हीच किचन मध्ये लावून द्यायला पाहिजे. जावा करा जावा भाकरी. आणि हे काय म्हणतात बघा, जावा करा जावा भाकरी म्हणतात. आणि राहुल तर सकाळपासून कुठंतरी गेले होते, कारण त्यांचं कसं आहे ते कधीच न सांगता कुठं जात नाही. पण आज गेले होते. तर मी इकडे चिकनला मॅरिनेट करून दिलं होतं, तर कांचनच्या भाकरी झाल्या होत्या. आणि बाहेर काय वाजायला लागलं ना तर कांचन जातच असते, असं असते. तिला ते बघितल्याशिवाय जमत नाही. मग कुणाचं भांडण असो किंवा कुणाचं काही असो. तर आता भाकरी मला वाटलं झाल्या असतील, पण एक भाकरी आहे अजून, चालूच आहे ते तिच्या भाकरी. आणि तर हे होईपर्यंत आता म्हटलं चला, माझा मसाला वगैरे सगळं करून झालं होतं आणि चिकनला पण मॅरिनेट करून ठेवलं होतं. त्यामुळे माझं काय होतं ते झालं होतं आवरून बिवरून सगळं. त्यामुळे म्हटलं चला हा कचरा पण भरून ठेवूया या कॅरीबॅगमध्ये, तोवर कांचनच्या भाकरी पण होतील. आणि भात थोडा राहिला होता शिजायचा. मग नंतर अलीकडे मी चिकन बनवणार होते. तर मगाशी मी काय सांगत होते की आम्ही एकत्र म्हणजे स्वयंपाक अगोदर वेगवेगळा म्हणजे एकटी करायचो. तर सकाळचा पूर्ण स्वयंपाक मी करायचे किंवा ती करायचे आणि संध्याकाळचा पूर्ण स्वयंपाक ती करायची. म्हणजे असं एकटी करायचो आम्ही स्वयंपाक सुरुवातीला. म्हणजे एवढं आमचं बॉन्डिंग नव्हतं किंवा मिळून मिसळून करत नव्हतो. त्याच्यामुळे म्हणजे सुरुवातीला ना दोघींचं पण कुकिंगचं स्किल वेगळं होतं. तिला म्हणजे ती वेगळ्या पद्धतीने बनवायची आणि मी वेगळ्या पद्धतीने बनवायची, असं होतं. मग तिला काही वेगळं पदार्थ बनवायचे, मी वेगळं बनवायचे. म्हणजे वांग्याची भाजी म्हणा, कोणतीही भाजी असं वेगवेगळ्या पद्धतीने बनवायचं. त्यामुळे ना मग तिचं ती पूर्ण स्वयंपाक करायची, माझं मी पूर्ण स्वयंपाक करायची, असं करायचं. मग हळूहळू ना आमच्यात ना असं सगळं मिक्स होत गेलं. एकमेकींच्या पद्धती, एकमेकींच्या सवयी आणि एकमेकींची कोणताही पदार्थ बनवण्याची पद्धत, तर ते सगळं आम्हाला माहिती झालं. आणि तेव्हापासून मग आम्ही मिळून स्वयंपाक करायला लागलो. मग सकाळचं स्वयंपाक असं किंवा संध्याकाळचं किंवा कोणताही असो, मग आम्ही तेव्हापासून स्वयंपाक एकत्रच करत असतोय दोघी मिळून, दोघींच्या विचाराने. हे असं करूया, ते असं करूया. तशा काही स्पेसिफिक गोष्टी आहेत ज्या फक्त तिलाच छान बनवता येतात आणि काही अशा पण आहेत ज्या फक्त मलाच बनवता येतात, असं आमचं असते. तर आता चिकन बनवून झालेलं आहे, म्हणजे शिजलंही चिकन. आता सुरुवातीला मी कुकरला चिकन लावून घेतलं होतं रस्सा बनवण्यासाठी आणि त्यातलंच मी काढून घेतलं होतं नंतर. आणि इकडं वेगळी फोडणी केली होती चिकनला, सुक्कं चिकन बनवण्यासाठी. आणि तर तिखट पण रस्सा बनवला होता आणि आपला भात पण तयार आहे. तर पूर्ण जेवण स्वयंपाक तयार झाला होता. तर चिकनचा ना
व्हिडिओ मी आपल्या मोबाईलवर शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, तर तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ. आता वाढायला घेऊया आपण हे सगळं. आणि वाढायला नेहमी मीच असते, कारण कांचन काही केलं ना तर सुरुवातीला वाढत नाही कुणाला. ती म्हणते हा ताई तुम्हीच घ्या वाढायला, असं असतं. तसं ती मला प्रत्येक वेळेस सगळी हेल्प करते. वाट्या आणून द्यायचं, पाणी द्यायचं सगळ्यांना, कांदा वगैरे चिरायचा, असं सगळं ती करते. म्हणजे कोणताही पदार्थ, व्हेज असो नॉनव्हेज असो दोन्ही, मग मलाच वाढायला सांगत असते ती. तर मस्तपैकी तर सुक्कं चिकन, रस्सा हे सगळं आपण सर्व करून घेऊया सगळ्यांनाच. तर सुरुवातीला आम्ही इकडे येताना थोडीच भांडी घेऊन आलो होतो. आता हळूहळू ना गरजेनुसार ना भांडी वाढत गेली, असं झाले. म्हणजे इकडले इकडंच घेतोय जे लागेल ते, आणि गावाकडची गावाकडंच आहेत, असं व्हायला लागले. आणि आता आय होप तुम्हाला समजलं असेल की आम्ही स्वयंपाकाचं म्हणजे आमचं नियोजन कसं असतं, स्वयंपाक कोण बनवतं, आणि स्वयंपाक आम्ही कसा बनवतो, दोघी मिळून बनवतो की एक एकटी बनवतो, अशा बऱ्याच ताईंना ना प्रश्न पडले होते. आणि त्याविषयी मला कमेंट्स पण भरपूर येत होत्या. त्यामुळे म्हटलं चला आजचा व्हिडिओ ना स्पेशल ह्याविषयी बनवूया, असं असते. तर म्हणजे आता तुमच्या कमेंट्सची उत्तरं द्यायला ना मला खूप आवडते. दरवेळेसच मी तुमची एक जरी कमेंट असली ना त्याविषयी, तर त्याविषयीचं ना मी व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत सांगत असते, किंवा त्यातल्या त्यात तिथले तिथं तर उत्तर देतच असते. तुमच्या प्रत्येक कमेंट माझ्यासाठी ना खूप महत्त्वाच्या असतात, भलेही त्या निगेटिव्ह असो किंवा त्या पॉझिटिव्ह असो. निगेटिव्ह कमेंटलासुद्धा मी शांतपणेच उत्तर देत असते, कारण मी दाखवते म्हणून तुम्ही बोलता. मीच तुम्हाला बोलायला म्हणजे विषय देते ना, त्यामुळे मग तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करणं हे माझं कर्तव्यच आहे. तर आता तो मस्तपैकी आपली ताटं वगैरे वाढत झालेले आहेत, आणि आता सगळे आपण जेवण करूया. तर गावाकडचं कोण आलं ना तर खूप छान वाटतं, आणि जर ती गेली ना परत मग वाईट वाटतं की हां आपण सगळे एकत्र असायला पाहिजे होतो, असं होतं. कोण गावाकडनं येऊन गेलं ना तर मग असं खूप वाईट वाटतं. तर बघू शकताय असं आहे आपलं मस्तपैकी ताट. आणि हे आहे आका, हे आहेत भाऊजी. तर आका जास्त भिजले होते पावसामुळे, त्यामुळे मग त्यांनी आल्या आल्या ना चेंज केलं. माघार ठेवलं होय. मग आईला कुठले दिले? तर असा होता आजचा हा व्हिडिओ. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुमच्या काही सूचना वगैरे असतील तर त्या देखील तुम्ही मला नक्की सांगू शकता. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.